आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। कोरोना काळात नातेवाईकांना कंत्राट देऊन मुंबईकर मारले, कफन चोर कोणत्या तोंडाने मुंबईकरांसमोर येतात? फडणवीसांकडून ठाकरेंच्या सेनेचा कफन चोर असा उल्लेख। मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर येणार हे लिहून ठेवा, कोणी सोबत नसलं तरी कोणी सोबत आलं तरी महायुतीचाच महापौर बसणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी विजयी संकल्प मेळाव्यात केला निर्धार। बेस्टच्या निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजला, बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते, तुम्ही ब्रँड नाही। भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यातून मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। कुणबी प्रमाणपत्र देताना पूर्णपणे पडताळणी करूनच द्यावेत, खोडलेल्या किंवा खोट्या नोंदींच्या आधारावर प्रमाणपत्र मिळणार नाही। ओबीसी उपसमितीच्या चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। खडाखोड केलेले पुरावे देऊन कुणबी प्रमाणपत्राचं वाटप, खोटी कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी दुसरी समिती नेमली पाहिजे। पत्रकार परिषदेत पुराव्यांचा दाखला देत छगन भुजबळ यांची सरकारकडे मागणी। जीआरला आव्हान देणाऱ्या 4 याचिका मुंबई हायकोर्टात दाखल। हैदराबाद गॅझेट जीआर विरोधात 4 याचिका दाखल। भुजबळांच्या समता परिषद आणि अहिर सुवर्णकार समाज संस्थेकडूनही याचिका दाखल। छगन भुजबळांना जीआर विरोधात किती याचिका करायच्या ते करू द्या, भुजबळांच्या मुंडक्यावर बसून आरक्षण आणतो, जरांगेंचा हल्लाबोल। 31 जानेवारी 2024 पर्यंत सर्व निवडणुका घ्या, नोव्हेंबरपर्यंत मशीन्स पुरवा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कोर्टाचे आयोगाला आदेश। पंतप्रधान मोदींचा वाढदिवस म्हणजे काळा दिवस, आपल्या देशात अघोषित आणीबाणी। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची जहरी टीका, तर काळवंडलेली कारकीर्द काँग्रेसची, काळवंडलेलं नेतृत्व राहुल गांधींचं। भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार।